आहे ती पृथ्वीचं रूप आहे, 4 कुत्रे आहेत ते वेदांचं रूप आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला दत्तांच्या याच्यातनं गोष्टीतनं घ्यायला मिळते. त्रिशूळ आहे, शंकराचं त्रिशूळ आहे. झोळी जी आहे ती अहंकार कमी करण्यासाठी. आपण जेव्हा भिक्षा मागतो तेव्हा आपला अहंकार कमी होतो. या प्रत्येक गोष्टीमध्ये सांगितलेले आहे. तर अशा प्रकारे सगळे तिथे आलेत, सगळे देव आले आहेत. तेव्हा भिक्षां देई माई भिक्षां देई, भिक्षा मागताय. तर ती अनुसूया लगेच बाहेर आली आणि सांगते कोणती भिक्षा देऊ. तर म्हणाले आम्हाला भिक्षा आमची जरा वेगळीच आहे, इच्छा भोजन पाहिजे. असं ऐकल्याबरोबर ती सपापली. त्यांना नेमकं काय हवंय म्हणून तिने काय केलं, आपल्या आश्रमात सगळ्यांना पाटावर बसवलंय तिघांनाही आणि विचार करते आता काय मागतात, इच्छा भोजन पण नेमकं काय हवंय. तर ते सांगतात विवस्त्र होऊन वाढता. याच्यावरती बरीचशी चर्चा झाली. आम्ही हे सर हवे हे बुवा आहेत, चांगल्या प्रकारचे उत्कृष्ट बुवा आहेत, कीर्तनकार बुवा आहेत. आम्ही दोघेही नरसोबाच्या वाडीमध्ये गेलो. तिथे सगळ्या कीर्तनकारांचं संमेलन भरलं होतं. त्यावेळी त्यांनी सांगितलं आहे विवस्त्र शब्द. आपण काय करतो शब्द आणि पूर्वपार. आणि कसं आहे बरेच जणांचं म्हणणं असं होतं की जी कथा पूर्वपार चालत आले तुम्ही त्याच्यामध्ये बदल करू नका, फक्त अर्थ सांगण्याचा प्रयत्न करा. विवस्त्र म्हणजे काय, तर जे आपले जे सगळे अहंकार आहेत त्याची वस्त्र बाजूला करू, तू मला आम्हाला अन्न दे. आणि याच्यावरती पण चर्चा झाली. बुवा आहेत की अग्नीला न दिलेलं म्हणजे आपण फळं वगैरे आहेत ना ते अग्नी, त्याच्यामध्ये अग्नी दिलेला नसतो. फळं पण फलाहार पण होऊ शकतो. दुसरं म्हणजे त्याच्यावरती आणि चर्चा झाली की जठराग्नी म्हणतो आपण. जठराग्नी असतो म्हणजे अग्नी पोटामध्ये पण अग्नीच असतो. म्हणजे हे सगळं तो आपण शब्दशः अर्थ घेण्यापेक्षा काय करूया भावार्थ घेऊया की तिच्या अंगामध्ये अनसूया शब्दामध्ये सांगितलेलं तिला कुठलीही मत्सर नाहीये. तर बऱ्याच वेळेला काय असतं शेजारणीकडे काय चांगलं झालं तर हिला वाईट वाटतं, हा मत्सर आहे. मग हिच्याकडे काहीही नव्हता म्हणून ती धन्य आहे सती. मग तिने विचार केलाय की हे जे आले आहेत गोसावी हे कोणी सामान्य गोसावी नाहीये, हे कोणतरी आपली परीक्षा घ्यायला आले. आणि अत्री मुनी कुठे गेले होते, तपश्चर्येला गेले होते. त्यांनी ते तिकडे तप करतायत. ही म्हणते आता काय करू पतिदेव, आता मी काय करू, माझी परीक्षा घ्यायची वेळ आलेली आहे, मी आता काय करू, काय करणार याच्या पुढे असं विचार करते. तेव्हा तिला परत आठवलं जे आपण पूर्वी केलं होतं. जेव्हा पहिली परीक्षा झाली तेव्हा आपण पतीचंच काय केलं होतं, चरण ते पाणी शिंपडलं होतं. तिने तोच उपाय केला. देवघरात गेली, पती चरणाचं उदक होतं जे पाणी होतं ते घेऊन आले आणि ते त्या तिघांवर शिंपडले. आणि शिंपडल्याबरोबर तीनही ते पाटावरती काय झाले, बाळं तयार झाली. बाळं तयार झाली आणि रडायला लागली. लक्षात घ्या ही तेजस्वी स्त्री आहे, तिचं तेज बघायचं आहे, तिचं श्रेष्ठत्व त्या देवांना बघायचं आहे. आणि ते बालरूप झाल्याशिवाय त्यांना दिसणार नाहीये. आणि ती त्यांना पाजायला लागली. पाजताना इकडून कोण आले, अत्री मुनी आले. अत्री मुनी आले आणि ते काय करतात, तिला विचारतात अगं वेडे तुझं हे काय चालू आहे, हे काय चाललंय तुझं. तेव्हा तिने घडलेली सगळी हकीकत त्या अत्री मुनींना सांगितली. आणि सांगितल्यानंतर ते म्हणाले त्यांनी ध्यान लावलंय आणि ध्यान लावून विचार करतात हे कोणी नाही आहे तर प्रत्यक्ष कोण आहेत, देव आहे. हे तिन्ही देव काय झाले, बाळ झालेली आहे. आणि आता विचार करतायत, थांब थोडा वेळ म्हणतात तिला, तू केलंस ते बरोबरच केलंय. आणि इकडे जवळजवळ ठराविक कालावधीमध्ये आपले पती आलेले नाहीये. आणि म्हणून या तिन्ही स्त्रिया वाट बघतायत आपले पती कधी येतील म्हणून. मात्र काय झालंय, पतींची वाट बघून ते थकले आहेत. आता काहीच उपाय चालत नाही. मग शेवटी उपाय कोणाला बोलवलाय, नारद मुनींना बोलून घेतलाय. नारदा ये आता तू आम्हाला याच्यातून तू सोडव. नारद मुनी सांगताय तुम्हाला मी सांगितलं होतं तिची परीक्षा घ्यायला जाऊ नका, तुम्हीच हे करा. आता नारदा तू तरी काहीतरी सांग, तू आम्हाला सांग की याच्यावर उपाय काय करायचा आहे. आता काय करा, तुम्ही सामान्य स्त्रीचा वेश घ्या आणि तिच्याकडे तुम्ही मागा. तिनेच जर दिलं तर तुमचे परत तुम्हाला पती मिळतील, नाहीतर ते तिथेच राहतील. तिथे गेली ती आणि त्यांच्या समोर नतमस्तक झाली. सगळ्या स्त्री आले म्हणताय हे जी तुमच्याकडे जी बाळ आहेत ते आमचे पती आहेत, ते पती आम्हाला परत करा. ते म्हणाले कसं शक्य आहे, छोटे बाळ आहेत म्हणाले. नाही ते घेऊन तरी या. पण ती
अनसूया ती सगळं तिघांनाही घेऊन आली, समोर ठेवली आणि म्हणाले ओळखून बघा. तर ओळखून बघा. सावित्री घेतसे पशुपती, पार्वती घेतसे लक्ष्मीपती, लक्ष्मी घेतसे बृहस्पती. अशा प्रकारे काय झालं, जे सत्व हारायला कोणाचं आलं होते, अनसूयेचे, आणि यांचंच काय झालं, सत्व हारलं गेलं. आणि अशा प्रकारे ज्यांचं सत्व हारायला आलं होते, अनसूया काय झाली, धन्य माता झाली. आणि नंतर तिथे अत्रि मुनी आले. नारद मुनी सांगतायत की ती श्रेष्ठ स्त्री आहे, तिला तुम्ही काय करा, श्रेष्ठ स्त्रीला नतमस्तक व्हा. आणि त्या नतमस्तक झाल्याबरोबर तिनेही देव, ते बाळांचं तिने काय केलं, परत उदक शिंपडलं. आणि शिंपडल्याबरोबर परत तिघेही प्रकट झाले. ब्रह्मदेव, महादेव आणि विष्णू तिघेही प्रकट झाले. आणि प्रकट झाल्यानंतर त्यांनी सांगितलंय, माते तू काय हवं ते माग. तेव्हा अत्रि मुनी सांगतात, आम्ही काय मागणार, नारद मुनी जो आशीर्वाद दिलाय तोच मला द्या. आणि अशा प्रकारे आशीर्वाद त्यांनी दिलाय की तुझ्या पोटी का होईल, जन्म घेऊ आम्ही. मग काय झालंय, तिघही जन्म झालेले आहेत, तिघांचा जन्म झालाय. तो दिवस कुठला आहे, आजचा दिवस आहे. ही जी आणि आहे ही जी वेळ आहे ती दत्त जन्माची वेळ आहे. सुमने वर्षती सुरमुनी, सुमने वर्षती सुरमुनी, गाती गंधर्व अप्सरा सहित, गाती नाचती म्हणती, गाती नाचती म्हणती, प्रभु आला करील भक्त हित. राम 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 हरे हरे, राम 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 सीतापते, राम 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 रघोत्तम राम राम. आणि अशा प्रकारे आजचा जो दिवस आहे, या दिवशी दत्त गुरूंचा जन्म झालाय. सर्वांनी म्हणा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्तगुरूंचा जन्म झालेला आहे. सर्वांनी जरा नामस्मरण करूया. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, जो पहिला झाला त्याचं नाव काय ठेवलं, चंद्र. आणि ते म्हणजे ब्रह्म. कानी तिच्या भाग्याची कोणवानी, नानी नानी निर्मळा ते नानी, नानी नानी निर्मळा ते नानी, नानी नानी निर्मळा ते नानी. गंगा जन्मे गंगा जमुना कपट कमळे कमळे, त्यावर पाणी घाली ते हस्त कमळी, त्यावर पाणी घाली ते हस्त कमळी. नानी नानी निर्मळा ते नानी, नानी नानी निर्मळा ते नानी, नानी नानी निर्मळा ते नानी. आंघोळ झालेली आता त्यांना पुसून घेऊया आणि पाण्यात घालायचं आहे. पाना पण म्हणणार असेल तर या पुढे. बाळा जो जो रे, बाळा जो जो रे,
Sena
टाकलं नाही ना सुंट उड्यात